टी आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी होऊन आला। टी आर्मी रॅली भरती त्याला टेरिटोरियल आर्मी सुद्धा म्हटलं जाते, प्रादेशिक सेना सुद्धा टी आर्मी रॅली भरतीला म्हटलं जाते। तर महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 4 सेंटरमध्ये ही टी आर्मी रॅली भरती येत आहे, लक्षात ठेवा। ज्यामध्ये देवराळी सेंटर नाशिक आहे, कोल्हापूर सेंटर आहे, त्याचबरोबर या ठिकाणी बेळगाव कर्नाटक आहे, त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणा झालं। तर या 4 ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो टी आर्मी रॅली भरती या ठिकाणी होत आहे, लक्षात ठेवा। टी आर्मी रॅली भरती निघत आहे, तयारी या ठिकाणी चालू आहे। तर कधीपासून या ठिकाणी टी आर्मी रॅली भरती महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केव्हापासून चालू होत आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणत्या विद्यार्थ्यांना भरती देता येणार आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांना भरती देता येणार नाही याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि टी आर्मी रॅली भरतीमध्ये महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मिळून टी आर्मी रॅली भरती देता येते, पात्रता वगैरे का आहे, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम राहते, एका बॅचमध्ये किती विद्यार्थी सोडते आणि एका बॅचमधून किती विद्यार्थी रनिंग मध्ये पास करते याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। ग्राउंड केव्हापासून या ठिकाणी चालू होत आहे टी आर्मी रॅली भरती महाराष्ट्रात याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे। टी आर्मी रॅली भरती महाराष्ट्रामध्ये केव्हापासून चालू होत आहे, डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टी आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टी आर्मी रॅली भरतीमध्ये पात्रता जर आपण पाहिलं तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 8वी पास 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले जर तुम्ही असाल तर टी आर्मी रॅली भरती आपल्याला देता येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तुमचं जर वय समजा तसं वयोमर्यादा जे लागते टी आर्मी रॅली भरतीमध्ये 18 ते 42 वर्षापर्यंत लागते, पण तुमचं 18 पेक्षा जरी खाली वय असेल, म्हणजे 16 वय झालं, 18 वय झाले, म्हणजे 18च्या खाली जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला भरती देता येणार आहे। ते कशी तर ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहायचा, स्किप करायचा नाही आहे। तर टी आर्मी रॅली भरतीमध्ये जे विद्यार्थी म्हणून आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर यामध्ये आपलं ग्राउंड होणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर टी आर्मी रॅली भरतीमध्ये उंची जे लागते हे फक्त 160 सेंटीमीटर लागते, त्यामुळे ज्या पण विद्यार्थ्यांची उंची कमी आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगली ही भरती म्हटलं जाणार आहे, लक्षात ठेवा। 160 सेंटीमीटर उंची लागते, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे टी आर्मी रॅली भरतीमध्ये। तर महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी मिळून 4 सेंटरवर हे भरती या ठिकाणी निघत आहे। देवराळी सेंटर नाशिक झालं, त्याचबरोबर कोल्हापूर सेंटर झालं, बेळगाव कर्नाटक सेंटर झालं, आणि त्याचबरोबर सिकंदराबाद तेलंगणा झालं। या 4 सेंटरवर ही भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे। म्हणजे दरवर्षी जे विद्यार्थी मिळून 4 सेंटरवर ही भरती निघते, लक्षात ठेवा। मागच्या वर्षी देवराळी सेंटर नाशिक, कोल्हापूर सेंटर, बेळगाव कर्नाटक, सिकंदराबाद तेलंगणा या 4 सेंटरवर भरती होती महाराष्ट्रातील। म्हणजे महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातल्या तर ह्या 4 सेंटरपैकी म्हणजे हे जे 3 सेंटर आहे, म्हणजे देवराळी सेंटर नाशिक झालं, कोल्हापूर सेंटर, बेळगाव कर्नाटक, ह्या 3 सेंटरवर जे एकाच दिवशी ग्राउंड राहते, लक्षात ठेवा। तर ह्या 3 सेंटरपैकी एकाच ठिकाणी आपल्याला जाता येते। त्यानंतर सिकंदराबाद तेलंगणाला सुद्धा आपल्याला जाता येते, म्हणजे 2 वेळा आपल्याला भरती जाता येते, लक्षात ठेवा। कारण की ह्या 4 सेंटरवर राहते, तर 4 सेंटरवर 3 जे सेंटर आहे, बेळगाव कर्नाटक झालं, देवराळी सेंटर बेळगाव कर्नाटक झालं, देवराळी सेंटर नाशिक झालं, कोल्हापूर सेंटर, या 3 सेंटरवर एकाच दिवशी तारीख आलेली राहते। म्हणजे 15-16 जिल्हे एकाच दिवशी या ठिकाणी बोलावले जाते। या 3 सेंटरवर म्हणजे एका दिवशी आपण या 3 पैकी कोणत्याही सेंटरवर जाऊ शकता। आणि त्याचबरोबर वेगळी जे डेट आहे हे जे विद्यार्थी मिळून सिकंदराबाद तेलंगणा ह्या सेंटरवर राहते, त्यामुळे इकडलं ग्राउंड देऊन आपण या ठिकाणी सिकंदराबाद तेलंगणाला सुद्धा टी आर्मी रॅली भरती देऊ शकता, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि याच्या मागच्या वर्षी जर आपण पाहिलं म्हणजे 2024ला जर पाहिलं तर 4 सेंटरवर भरती होती, कोइंबतूर तामिळनाडू, देवराळी सेंटर नाशिक, कोल्हापूर सेंटर आणि बेळगाव कर्नाटक, ठीक आहे। तर अशा प्रकारे महाराष्ट्रातील 4 म्हणजे महाराष्ट्रात जे ग्राउंड आहे हे 4 सेंटरवर राहते, लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर भरती देता येते, यामध्ये कोणताही फॉर्म नाही भरायला लागत, एक लक्षात ठेवा। कारण की टी आर्मी रॅली भरती जे हे ओपन आर्मी रॅली भरती राहते, यामध्ये कोणताही फॉर्म नाही भरायला लागत। ज्या दिवशी म्हणजे स्टेज आहे विद्यार्थी म्हणून टाइम टेबल मी तुम्हाला देणारच आहे, त्यामुळे सबस्क्राइब करून ठेवा। तर ते टाइम टेबल राहते म्हणजे
आता समजून जा मागच्या वर्षी जवळपास 16 नोव्हेंबरला ग्राउंड होतं एक लक्षात ठेवा, म्हणजे त्यामध्ये 16 जिल्हे होते असे, म्हणजे अकोला झालं, अमरावती झालं, वाशिम झालं, बुलढाणा झालं, ठीक आहे. तर म्हणजे त्या 16 तारखेला होता, तर विद्यार्थी 15 नोव्हेंबरपासूनच त्या ठिकाणी म्हणजे 15 तारखेच्या पासूनच त्या ठिकाणी म्हणजे एक दिवस अगोदरपासूनच त्या ठिकाणी भरतीवर हजर होते एक लक्षात ठेवा, म्हणजे एक दिवस अगोदर जावं लागते. तर यामध्ये कोणत्याही फॉर्म नाही भरायला लागत, डायरेक्ट भरतीच्या ठिकाणी जावं लागते आणि तिथं रांगेमध्ये लागावं लागते एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर मी तुम्हाला अनुभव सांगून देतो, मागच्या वर्षी मी सुद्धा या ठिकाणी टी आर्मी रॅलीला गेलो होतो, देवराळी सेंटर नाशिक या ठिकाणी, ठीक आहे. आणि जवळपास ग्राउंड होतं माझ्या 16 नोव्हेंबरला ग्राउंड होतं एक लक्षात ठेवा, आणि 15 नोव्हेंबरला आम्ही सेंटरवर हजर होतो, म्हणजे 15 नोव्हेंबरला रात्रीपासूनच आम्ही या ठिकाणी 11-12 वाजतापासून रांगेमध्ये लागलो. आणि रांगेमध्ये लागल्यानंतर आम्ही रातभर आम्हाला बसून ठेवलं. तर दुसऱ्या दिवशी दुपारच्या 1:30 वाजले होते, त्यावेळेस आमचं 1600 मीटर रनिंग आम्हाला सोडलं. तर आमच्या वेळेस जे विद्यार्थी मिळून एका बॅचमध्ये 100 विद्यार्थी सोडले. तर आम्हाला पहिले त्या ग्राउंडमध्ये बसून ठेवलं होतं, हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे या स्टेडियमवर. तिथून जे अंदर आम्हाला त्या गाडीमध्ये नेलं एक लक्षात ठेवा, सेंटर अंदर आहे तिथून, ठीक आहे. गाडीची सुविधा होती, त्यांची गाडी नेता आणि त्याचबरोबर तिकडून आपल्याला यावं लागेल पैदल, ठीक आहे. आम्हाला त्या ठिकाणी नेलं. एका बॅचमध्ये आमच्या जवळपास 200 विद्यार्थी, मोजून 200 विद्यार्थी होते. आम्हाला त्या ठिकाणी बॅगा वगैरे काढायला लावल्या, त्याचबरोबर आम्हाला शर्ट वगैरे काढायला लावलं, त्यांनी असे हात करायला लावले एक लक्षात ठेवून. तिथं आम्हाला त्या ठिकाणी चक्कर मारायला लावले. आणि हे काही झाल्यानंतर आम्हाला जे विद्यार्थी म्हणून 200 विद्यार्थ्यांची बॅच आमची त्या ठिकाणी धावण्यासाठी नेली. आणि देवराळी सेंटर नाशिकचा जो ट्रॅक आहे हा 600 मीटरचा ट्रॅक आहे. 2.5 राऊंड मार लागते. 2.5 जेव्हा राऊंड मारले त्यावेळेस आपले 1600 कंप्लीट होते, अशा प्रकारे ते ग्राउंड होतं. तर आमच्या बॅचमध्ये जे विद्यार्थी म्हणून 200 विद्यार्थी मोजून सोडले, आणि 200 पैकी रनिंगमध्ये जे विद्यार्थी पास केले, 12 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले. मी स्वतः पाहिलं त्या ठिकाणी. टायमिंगचा जर आपण विचार केला तर 5 मिनिट 15 सेकंडपर्यंत टाईम होता. 5 मिनिट 15 सेकंडपर्यंत त्यांनी टाईम दिला होता, म्हणजे 5 मिनिट 15 सेकंडपर्यंत त्यांनी जेवढे विद्यार्थी तेवढे घेतले, म्हणजे आमच्या बॅचमध्ये 12 विद्यार्थी त्यांनी पास केले. मी स्वतः डोळ्यानं पाहिलं एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर स्वतः मी डोळ्यानं या ठिकाणी पाहिलं. एका बॅचमध्ये आमच्या बॅचमध्ये 200 विद्यार्थी सोडले होते, 200 पैकी त्यांनी 12 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले. काही विद्यार्थी सांगे की आमच्या बॅचमध्ये 17 विद्यार्थी पास केले, 18 पास केले, 16 पास केले, 15 पास केले, आणि काही विद्यार्थी सांगे 8 केले, 7 केले. काही विद्यार्थी असे सुद्धा सांगे की 2 विद्यार्थी पास केले, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मिळून मी स्वतः या ठिकाणी डोळ्यानं पाहिलं होतं. माझ्या बॅचमध्ये 200 पोरं सोडले, 200 पैकी त्या ठिकाणी 12 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले. आणि मी त्या ठिकाणी जे 1600 मीटर रनिंगसाठी मारण्यासाठी त्या ठिकाणी म्हणजे 600 मीटरचा ट्रॅक होता, तर 2.5 राऊंड त्या ठिकाणी मारायला लागे. तर मी त्या ठिकाणी 2 राऊंड मारले होते. 2 राऊंड मारल्यानंतर म्हणजे टायमिंग जास्त होऊन आलं, तर त्यामुळे आर्मीवाल्यांनी त्या ठिकाणी दोरी लावली अळूल त्या ठिकाणी. त्यामुळे जे विद्यार्थी मिळून रनिंगमध्ये मी कटलो होते एक लक्षात ठेवा. मी स्वतः सांगणार, मी रनिंगमध्ये कटलो होते एक लक्षात ठेवा मागच्या भरतीमध्ये. तर अशा प्रकारे आहे एक लक्षात ठेवा. त्याचबरोबर ज्यांनी रनिंग काढली त्यांना बसून ठेवला जाते. त्यांचं त्या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून पुलअप्स घेतले जाते. पुलअप्स घेतल्यानंतर जे विद्यार्थी म्हणून त्यांना जे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागते, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टी-सी, शाळा सोडत दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट, सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, फोटो, हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्याय लागते. प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स सुद्धा न्याय लागते. अशा प्रकारे डॉक्युमेंट लागणारे. तर बघा विद्यार्थी म्हणून टी आर्मी रॅली भरती निघत आहे. जवळपास नोव्हेंबर महिन्यामध्ये टी आर्मी रॅली भरती निघत आहे. देवराळी सेंटर नाशिक, कोल्हापूर सेंटर, बेळगाव कर्नाटक, सिकंदराबाद तेलंगणा. नोव्हेंबर महिन्यामध्ये टी आर्मी रॅली भरती निघत आहे. त्यामुळे आतापासून तयारीमध्ये लागा. आतापासून 1600 मीटरची चांगली तयारी करा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या साठी असता आमचा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.